सर्वांना जय भीम भावांनो. तर भावांनो, आजचा मुद्दा जो आहे हा फारच महत्त्वपूर्ण आहे माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा. तर भावांनो, आजचा मुद्दा असा की काल आपण एक रील पोस्ट केली होती. त्या रील्समध्ये मी सांगितलं होतं की भावांनो, आपण आजपासून 9 ते 10 महिने अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता की आपल्या समाज बांधवामधून असा एकही व्यक्ती नसेल ज्याने हे काम केलं असेल, तर ते आपण करण्याचा विडा उचललाय. तर भावांनो, आपण जातोय सायकलवरती सुरत पासून बोधगया मधले जितके पण बौद्धिस्ट स्थळ असतील ते आपण सायकलवरती कव्हर करणार आहोत. आणि राहिला दुसरा मुद्दा जाण्याचा. तर भाईवांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आपण न्यू सायकल परचेस केली. सायकल परचेस केल्यानंतर तिला पूर्णपणे आपल्याला मॉडिफाय करायचं होतं. सायकल पूर्णपणे आपण मॉडिफाय केली, ते सुद्धा तुम्हाला मी दर्शवणार आहे. पण भावांनो, हे जे माझं अंतर असणार आहे हे कमीत कमी 1700 ते 1800 किलोमीटर असणार आहे. आणि हा पूर्ण प्रवास हा मी तुमचा भाऊ सायकलवरती कव्हर करणार आहे. भावांनो, बुलढाणा जिल्ह्यामधून भरपूर सायकलिस्ट आहेत जे सायकलवरती प्रवास करतात, पण आपल्या धम्मामधून एकही व्यक्तीने, एकही यंग युथ नाही आहे की ज्याने हे काम केलं असेल. तर भावांनो, हा मी करण्याचा विडा उचललाय. मला फक्त पाहिजे तुमचा सपोर्ट. तर भावांनो, मी सायकल कशा प्रकारे मॉडिफाय केली ते तुम्हाला दर्शवतो. व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत राहावा. तर भावांनो, बघू शकता ही आहे आपली सायकल ज्यावरती आपण पूर्ण आपला प्रवास जो आहे हा कव्हर करणार आहे. तर या सायकलला आपण कशा प्रकारे मॉडिफाय केलंय ते तुम्ही बघू शकता. तर भावांनो, सध्याला तुम्ही बघताय की आता ही जी कॅरियर आहे मी बनवून घेतलेली आहे. ह्या कॅरियरवरती आपलं पूर्ण सामान राहणार आहे. ठीक आहे, या कॅरियरला आपण सपोर्ट सुद्धा दिलेला आहे खालती. ठीक आहे, आणि गेअरची सायकल आहे भावांनो. आणि समोरून जर बघितलं तुम्ही तर समोरून जे आपला बॅक साईडचं जे कॅरियर असतं ते मी समोर लावलंय, कारण की समोरचे आपले जे डेली रुटीन्सचे जे आपले सामान असणार ते समोर ठेवलं जातात मला, जसं स्लिपिंग बॅग झालं, टॅन्ट वगैरे झालं. तर भावांनो, ही पूर्ण जे सायकल आहे ह्या सायकलवरती आपण आपला 1700-1800 किलोमीटरचा प्रवास जो आहे हे आपण कव्हर करणार आहेत. मला भावांनो भरपूर लोकांनी कमेंट सुद्धा केल्या, भरपूर माझ्या आया बहिणींनी मला शुभेच्छा दिल्या की बाळा तू आरामशीर जा. तर मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की काही भावांना, काही सर्व समाजाला माझी काळजी आहे. तर भावांनो, हा तुमच्या भावना विडा उचललाय, कारण की तुम्ही जर सोशल मीडियावरती बघितलं भरपूर काही यंग युथ आहे जे आपल्या धर्माचा मोठ्या चरममध्ये प्रचार करताय, पण आपल्या धम्मातील एकही यंग युथ नाही आहे की ज्यानं हा विडा करण्याचा ठरवलेला असेल. त्यामुळे आपण आपला प्रवास जो आहे ना, आपण आपली जर्नी जी आहे ही लवकरच उद्यापासूनच चालू करणार आहे. उद्याला मी सकाळी 6 ते 7 वाजता निघून जाणार आहे. तर भावनो, उद्या तुम्हाला डेली बेसिसवर माझी पूर्ण अपडेट मिळणार, मी कुठं आहे, कसं आहे, काय आहे, कोणत्या ठिकाणी सध्या आहे. तर भावांनो, ही आहे आपली सायकल, बघू शकता. अशा प्रकारे आपण पूर्ण सायकल मॉडिफाय केली आहे भावांनो. तर तुम्हाला आपला सायकलचा मॉडिफिकेशन कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर भावांनो, तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आता उद्याला निघणार आहे. उद्याला मी सकाळी 6 ते 7 वाजेला निघणार आहे. तर पूर्ण माझी अपडेट्स तुम्ही डेली बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा, कारण की आपल्या धम्मामधील मी पहिला व्यक्ती असणार आहे. मला तरी असं वाटतं की आजपर्यंत बोधगयाला कोणी सायकलवरती गेलेले नाही आहे. बोधगया फक्त एकच स्थळ नाही, तर बोधगयामधले म्हणजे बिहारमध्ये जितकी पण बौद्धिस्ट स्थळ असतील ते आपण पूर्ण सायकलवरती व्हिजिट करणार आहोत भावांनो. तर तुम्हाला फक्त सपोर्ट करायचा आहे आणि तुम्हाला मला कमेंटद्वारे हे कळवायचं आहे की आपला सायकलचा मॉडिफिकेशन जो होता तो कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारचा नाही, अजून मी काय याच्यामध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो का, हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवायचं आहे. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करा आणि तुम्ही सपोर्ट करायचा आहे, निगेटिव्ह कमेंट्स करायच्या नाही, कारण की तुमच्या भावाला फार लांबचा प्रवास काढायचा आहे, तो मोटिवेट करायचा आहे. निगेटिव्ह कमेंट्स अजिबात करायच्या नाही. तर भावांनो, हा माझा पूर्ण प्रवास जो आहे हा सायकलीवरती असणार आहे. मी तसंच सर्व राहण्या खाण्यापिण्याचं सामान घेतलं आहे, पण तरीही मला असं वाटतं की जे मी घेतलेलं आहे सामान ते मला पुरणार नाही. मला अजून थोडेफार शॉपिंग करावं लागेल, पण ते आपण समोर रस्त्यामध्ये करूया कुठं ना कुठं, कारण की आत्तापासूनच इतकं लोड घेणं चांगली गोष्ट नाही, कारण की आपला प्रवास फार लांबचा आहे. तर भावांनो, कमेंट करा तुम्हाला आपला सायकलचा मॉडिफिकेशन कसा वाटला. आणि मी हा जो विडा उचलला आहे हा विडा मला तरी असं वाटतं की आपण महाराष्ट्रामधून आपल्या धम्मातील पहिले व्यक्ती असणार आहे की आपण हे विडा म्हणजे करण्यास ठरवलंय. आतापर्यंत कोणीच नाहीये. तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय, कुठून नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या सकाळी 6 किंवा 7 वाजेला मी घराबाहेर पडणार आहे, आपलं पूर्ण जर्नीची सुरुवात करणार आहे. तर भावांनो, फक्त पुन्हा सांगतो की मला फक्त पाहिजे तुमचा सपोर्ट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.